चांदवड मनमाड रस्त्यावरील सबका मालिक एक या नावाखाली सुरू असलेल्या अंडा भुर्जी सेंटरच्या दिखाव्याने सुरू असलेल्या बनावट देशी दारूच्या व्यवसायावर आज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कळवण विभागाने छापा टाकत पर्दाफाश केला आहे। सदरील कारवाईत एकूण 3 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून 52,365 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। यामध्ये राज्य उत्पादन विभागाच्या टीमला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पथकाने आज दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास चांदवड उपजिल्हा रुग्णालयाच्या गेटच्या लगत असलेल्या सबका मालिक एक या नावाच्या अंडा भुर्जी सेंटरवर छापा टाकला असता यावेळी संशयित मेहबूब अयूब शेख यांच्या ताब्यात बनावट देशी दारूचा साठा आढळला असता पथकाने अँटन पार या आधुनिक उपकरणाद्वारे सदरील मद्याची तपासणी केली असता त्याची तीव्रता कायदेशीर मानांकापेक्षा बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याने सदरील दारू ही बनावट असल्याचे सिद्ध झाले असता पथकातील अधिकाऱ्यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत आरोपीच्या घरावर छापा टाकला असता तेथेही धक्कादायक प्रकार उघडकीस आला। त्या ठिकाणी संशयित आरोपी मेहमूद अयूब शेख व अजय छुटीराम पवार ह्या दोघांना कॅनलमधील मद्यार्कापासून तयार केलेली बनावट दारू रिकाम्या बाटल्यांमध्ये भरताना केमिकलसह पथकाने रंगेहात पकडले। यामध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पुढील प्रमाणे: बनावट देशी दारूच्या एकूण 178 बाटल्या, वेगवेगळ्या कॅनमध्ये भरलेले 35 लिटर केमिकल व 3 मोबाईल संचासह एकूण 52,365 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व पकडलेल्या मेहबूब अयूब शेख, मेहमूद अयूब शेख, अजय छुटीराम पवार या तिघांना अटक करून तिन्ही संशयितांना माननीय न्यायालयात सादर केले असता चांदवड न्यायालयाने सदरील आरोपींना येत्या 7 तारखेपर्यंत 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून सदरील गुन्ह्याचा पुढील तपास उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक श्री चंद्रकांत पाटील हे करत असून सदरील रॅकेटमागे अजूनही कोणाचा हात आहे का याचा शोध घेतला जात आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाडसी कारवाई केली असली तरी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या चांदवड पोलीस स्टेशनने मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले। स्थानिक पोलिसांच्या कृपाआशीर्वादाने सदरचे बनावट दारू तयार करून विक्री चालू असल्याची कुजबूज स्थानिकांमध्ये असून शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाच्या गेटवर, बस स्टँडच्या अगदी समोर व पोलीस स्टेशनच्या अगदी रस्त्यावरच हा अवैध व्यवसाय चालू असताना स्थानिक पोलीस प्रशासनाने डोळेझाक का केली असावी। गेल्या अनेक दिवसांपासून शहरात व तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू असल्याची चर्चा सुरू असतानाच आज घडलेल्या घटनेमुळे पोलिसांच्या कामगिरीवर शंका व्यक्त करण्यात येत असून पोलिसांनी यापुढे तरी अनेक ठिकाणी सुरू असलेल्या अवैध धंद्यांना कायमस्वरूपी आळा घालून कठोर कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे। प्रबंधभूमी न्यूज नेटवर्क, चांदवड, नाशिक।